मित्रांनो, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच आपण PDCC म्हणतो, तर त्यासाठी पर्मनंट नोकरी भरती आणि जागा पण या ठिकाणी साध्या-सुध्या नाहीत मित्रांनो. 1000 जागांची या ठिकाणी मित्रांनो भरतीचे अपडेट या ठिकाणी आलेले आहे. संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. पात्रता, वयोमर्यादा, अभ्यासक्रम एकाच व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मुख्य व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजून एक महत्त्वाचे अपडेट की नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये सुद्धा मित्रांनो भरती सुरू आहे. तुम्ही जर फॉर्म भरला नसेल तर आवर्जून भरा मित्रांनो. 284 जागा आहेत. फक्त 10वी उत्तीर्ण आहेत मित्रांनो. महिलांना राखीव जागा आहेत. ओके, वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष ओपनसाठी आहे. मागासवर्गीयांना 43 वर्ष आहे. व्हिडिओ याचा पण आपण आपल्या YouTube चॅनलला बनवला मित्रांनो, संपूर्ण डिटेल व्हिडिओ. आणि जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर बिनधास्त प्रश्नपत्रिका फक्त पाहत राहा. ठीक आहे, मोफत प्रश्नपत्रिका आपल्या YouTube चॅनलवर उपलब्ध आहेत, जेणेकरून तुम्हाला एक दिशा भेटेल किंवा पेपर कोणत्या स्वरूपात येणार आहे. पेपर जर सोपा येणार असेल तर कट ऑफ जास्त जातो. त्यामुळे त्याच अनुषंगाने या ठिकाणी काय करा मित्रांनो, गट ड चा पेपर आहे. पेपर सोपाच येणार आहे. कट ऑफ जास्त जाणार आहे नोंदणी मुद्रांकचा. ठीक आहे, त्यामुळे आपण भरपूर आतापर्यंत 6 फुल लेंथ 100 प्रश्नाच्या प्रश्नपत्रिका मित्रांनो आपल्या एक्झामवाडी YouTube चॅनलला सोडून घेतलेल्या आहेत. कालच आपण या ठिकाणी 6 नंबरची प्रश्नपत्रिका सोडवली. मोफत आहेत, बिनधास्त पाहून घ्या. लिंक त्याच्या पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून सुद्धा तुम्ही पाहू शकता. परंतु फॉर्म भरा अगोदर. शेवटचे 2-4 दिवस राहिलेले आहेत. मला वाटतं याची जर आपण तारीख बघितली नोंदणी मुद्रांक, कारण ही खूप महत्त्वपूर्ण 10वी वरून एवढी जबरदस्त संधी आलेली आहे. 10 तारीख याची लास्ट आहे मित्रांनो, 10 तारीख. त्यामुळे तारीख संपायच्या अगोदर फॉर्म भरून घ्या. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता. ओके, हे महत्त्वाची भरती आहे. तुमच्या इतर नातेवाईकांपर्यंत, मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा आवर्जून पोहोचवा. जर तुम्ही त्याचा फॉर्म भरला असेल, अजून बाकीचे फॉर्म भरायला इच्छुक असाल तर GMC नांदेडची पण आलेली आहे. ही पण गट ड ची भरती आहे. 10वी पासवरून तुम्ही 7वी पासवरून सुद्धा फॉर्म भरू शकता. 10वी पासवरून फॉर्म भरू शकता. तर ही पण भरा, मग काय प्रॉब्लेम नाही. नांदेड GMC याचा पण डिटेल व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, त्यावरती जाऊन पहा. आपल्या YouTube चॅनलला उपलब्ध आहे. तिथं सापडत नसेल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, म्हणजे सिलेबस जर हाच असेल मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK, तर त्या अनुषंगाने मित्रांनो आपण फॉर्म भरला पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. मग मुख्य व्हिडिओला सुरुवात करू, कारण काही विद्यार्थ्यांना जास्त बकबक केलेले आवडत नाही, परंतु ही बकबक नसते मित्रांनो. हे अत्यंत महत्त्वाच्या माहिती मी तुम्हाला देत असतो. तर बघा, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परमनंट भरतीचे जे अपडेट आहे ते आपण या ठिकाणी आज व्हिडिओमध्ये बघूया. तेवढी याबद्दल मला जास्तीत जास्त तुम्हाला माहिती देता येईल तेवढी या ठिकाणी मी माहिती देतोय. सर्वप्रथम आपण प्रभात या वर्तमानपत्रामध्ये आलेली ही माहिती पाहूया. तर 1000 जागांची जिल्हा बँकेत या ठिकाणी भरती. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या ठिकाणी आपण बघू शकता PDCC सुमारे 900 ते 1000 जागांसाठी नोकर भरती करण्याचा या ठिकाणी मार्ग मोकळा चाललेला आहे. सहकार विभागाने या नोकर भरतीस परवानगी दिली आहे. त्यानुसार शासकीय पॅनलवर संस्थेच्या मार्फतच, म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर हे कोणत्या आहेत शासकीय पॅनलवरच्या आता सध्याच्या कंपन्या, तर IBPS आणि TCS, तर यांच्या मार्फतच ही नोकर भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. येत्या 20 ते 25 दिवसात नोकर भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. मागील काही वर्षापासून जिल्हा बँकेत नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, मात्र त्यावेळी आगामी बँकेच्या निवडणुका तसेच लांबणीवर पडलेल्या निवडणुका यामुळे निवडणुका प्रक्रिया लांबण्यात आलेली होती. त्यानंतर नूतन संचालक मंडळाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला. मात्र याच दरम्यान राज्य शासनाने सहकारी संस्थांसाठी नोकर भरती करायची असेल तर त्यासाठी पॅनल निश्चित केले आणि याच पॅनलवरील संस्थांकडून नोकर भरती करण्याचे बंधन शासनाने घातले. म्हणजे आता जी काळा बाजार जास्त होत होता, अगोदर ऑफलाईन होत होत्या, मग ते पेपर त्यांच्याकडे जात होते, मग ते कुणाला निवडायचे कुणाला नाही निवडायचे, बराच त्यामध्ये घोटाळा होत होता, आरोप होत होते, ते बऱ्याच परीक्षा परत स्थगित होत होत्या, कॅन्सल होत होत्या. तर हा सगळा घोटाळा होऊ नये, विद्यार्थ्यांचं मानसिक आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून सरकारने काय केलं की बाबा ज्या सरकारने निवडलेल्या कंपन्या आहेत, मग TCS असेल, IBPS असेल, ओके, तर यांच्याद्वारे या ठिकाणी घेण्यात यावे. म्हणून आता बघा आपण ADCC वगैरे ह्या परीक्षा IBPS तर्फे TCS मार्फतच या ठिकाणी झालेल्या आहेत. ओके, तर या ठिकाणी सांगितलेलं आहे जिल्हा बँकेत लिपिक आणि अन्य अशा सुमारे, अन्य म्हटल्यावरती तुम्हाला आता लिपिक असलं तर याला टायपिंगची काही गरज नसते, ग्रॅज्युएशनवरून तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि अन्य म्हटल्यावरती कोणते असतात मित्रांनो, अन्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सहाय्यक असेल, शिपाई भरती असेल किंवा ऑफिसर असेल, तर ही परीक्षा म्हणजे 10वी-12वी वाल्यांसुद्धा इथं स्कोप असू शकतो. ओके, तर 20 ते 25 दिवसामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. राज्य शासनाने नेमलेल्या अधिकृत संस्थेमार्फतच ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे असं डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, अध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी या ठिकाणी मित्रांनो सांगितलेलं आहे. म्हणजे आता 20 ते 25 भरती आता तोंडावर आली. आता ही झाली सगळी काय अधिकृत माहिती वर्तमानपत्रामध्ये. आता मी तुम्हाला काय करतो बाबा, ही तुम्हाला माहिती होण्यासाठी ही आपण जुनी जाहिरात तुम्हाला या ठिकाणी त्याच्याद्वारे बाबा काय काय असतो, अभ्यासक्रम काय असतो, कसा असतो, जेणेकरून तुम्हाला आत्तापासूनच तुम्ही तयारीला लागावं. मग ही आपण जुनी जाहिरात या ठिकाणी आता त्याच्याद्वारे मी काय करतोय, माहिती घेतोय. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ओके, या पद्धतीने ही जाहिरात येत असते मित्रांनो. ठीक आहे, ही जाहिरात तर आता जुनी आहे, म्हणजे मला वाटतं ही 2021ची जाहिरात या ठिकाणी दाखवतो आहे, जेणेकरून तुम्हाला सगळी अपडेट या ठिकाणी भेटावा. वयोमर्यादा बघा 18 ते 38, त्यावेळेस 356 जागांची काहीतरी आली होती, फक्त लिपिक पदाचीच आली होती, त्यामुळे त्याला ग्रॅज्युएशन होतं मित्रांनो. आणि MSIT, ओके, MSIT जर या ठिकाणी आपण बघितलं, हां, तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे की
मेसेज नसेल तर त्याच्या रिलेटेड दुसरा कोर्स 90 दिवसाचा असेल तरी चालेल. ओके. आणि जर तुमची संगणकामध्येच पदवी असेल तर तुम्हाला कॉम्प्युटरची काही आवश्यकता नाही असं या ठिकाणी सांगितलेलं होतं. त्याचा पगार वगैरे आपण या ठिकाणी बघू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा अभ्यासक्रम काय असतो तर 90 गुणांची ही परीक्षा असते मित्रांनो. किती? एकूण 90 गुणांची परीक्षा असते आणि 10 गुणांची मुलाखत असते. हे लक्षात ठेवायचं. ओके. मग याला बँकिंग सहकार आहे, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, मराठी व्याकरण, संगणक आणि माहिती तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी. तर एवढ्या विषयावरती तुम्हाला हे 90 मार्काचा हा पेपर होणार. त्यांनी हा अभ्यासक्रम दिलेला आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम एकदम असा तसा बघायला गेला तर मित्रांनो सोपाच आहे. जास्त काय यामध्ये डीपमध्ये विचारलं जात नाही. बँकिंगमध्ये जरी विचारलं तर बाबा ATMचा फुल फॉर्म सांगा वगैरे वगैरे ह्या पद्धतीचे या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारले जातात. मग या ठिकाणी जर बघितलं तर लेखी परीक्षा असते. 1:3 या प्रमाणामध्ये मुलाखतीला बोलवलं जातं. समजा 1000 जागा जर भरल्या यावेळेस तर तुम्हाला 3000 जणाला काय केलं जाणार? मुलाखतीला बोलवलं जाणार. ठीक आहे. 1:3 म्हणजे जर 1000 जागा असेल तर 1000 जागाच्या ऐवजी 3000 लोक भरली जाणार मुलाखतीसाठी. पण या ठिकाणी 3000 लोकांना बोलवलं जाणार. या पद्धतीने हा नियम असतो. या ठिकाणी मुलाखत जर बघितली तर मुलाखत काय मित्रांनो 10 गुणांची मुलाखत. मग मुलाखतीला 10 गुण असतात का? नाही. तर त्यापैकी जर आपण बघितले ह्या 10 पैकी 5 गुण जे असतात ते काय असतात मित्रांनो? तुमच्या जे पण शैक्षणिक पात्रता आहे, तुमचं जे पण एज्युकेशन झालेलं आहे तर त्याला दिले जातात आणि उरलेल्या 5 गुण जे आहेत त्याला मौखिक मुलाखत म्हटले जातात. म्हणजे तोंडी प्रश्न काय विचारले जातात तुम्हाला. तुमचं नाव काय? आतापर्यंत तुम्ही काय केलं? तुमचं जर ग्रॅज्युएशन समजा 2020ला झालं आहे तर आतापर्यंत ह्या 5 वर्षामध्ये काय केलं? कसं केलं? बँकेतच तुम्हाला काय जॉब पाहिजे आहे? आणि थोडेसे काही लाँग फॉर्म, फुल फॉर्म या ठिकाणी काय विचारले जातात. ओके. एक RBIचे गव्हर्नर वगैरे थोडक्यात यामध्ये विचारलं जातं. त्याला काही जास्त डिफिकल्ट नसतं. एक 3-4 मिनिटाचं तुमचा मुलाखत चालत असते. ठीक आहे. मग आता नेमकी शैक्षणिक गुण कसं दिलं जातात बाबा? ती 5 गुण जे आहे 10 पैकी आता आपण बघितलं तर त्यापैकी जर तुमच्या या ठिकाणी पदव्युत्तर पदवी झाली असेल तर 1 गुण दिला जातो. तुमचं जर BCom वगैरे या रिलेटेड शिक्षण झालं असेल तर त्याला 1 गुण एक्स्ट्रा दिला जातो. तुमचं जर SDCM DCBM झाला असेल तर 1 गुण दिला जातो. ओके. GDC and A झाला असेल तर 1 गुण. शक्यतो हे विद्यार्थी मिळत नाहीत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही काय त्याचा ताण घेऊ नका. मराठी आणि इंग्रजी जर टायपिंग झालं असेल तर त्याला तुम्हाला 1 गुण दिला जातो. असे 5 गुण एक्स्ट्रा तुम्हाला दिले जातात. ओके. त्यापैकी बऱ्यापैकी BComचे विद्यार्थी भेटू शकतात त्यांना आणि हे टायपिंगवाले भेटू शकतात. हे मधले थोडेसे कठीण असतात भेटणं. त्यामुळे 1-2 मार्काचा फरक पडतो. 10वी 12वी ग्रॅज्युएशन झालं असेल तरी ताण घ्यायची गरज नाही. अंतिम कशी निवड होते मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर ओके. अंतिम निवड या ठिकाणी जे पण तुमची मुलाखतीचे मार्क असतील सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे रिटर्नमधले 90 गुणांचे जे मार्क आहेत ते प्लस मुलाखतीचे म्हणजेच ते 90 गुण लेखी परीक्षेतले आणि 10 गुण मुलाखतीचे असे 100 गुणांपैकी तुमचे काय केला जातो मित्रांनो अंतिम निवड यादी लावली जाते आणि वेटिंग लिस्ट पण या ठिकाणी लावली जाते. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. या ठिकाणी अर्ज कसा करायचा काय करायचं आता त्यांनी सांगितलं की 15-20 दिवसामध्ये या ठिकाणी जाहिरात येणारच आहे असं खुद्द कोणी सांगितलं मित्रांनो तर अध्यक्षांनी सांगितलेलं आहे PDCC बँकेच्या एक 20 ते 25 दिवसामध्ये भरती प्रक्रिया सुरू होईल. मग त्यावेळेसच या ठिकाणी जी पण संस्था आहे म्हणजे 2च असणार आहेत आता नेमकी IBPS असेल का TCS असेल कोण राबवणार आहे ते आपल्याला समजूनच येईल. तशी मी तुम्हाला अपडेट देईल. आपल्या टेलिग्राम चॅनल महत्त्वाचं जॉईन करा. तिथं भरपूर मोफत लेक्चरसुद्धा मी तुम्हाला देतोय मित्रांनो. आता नोंदणी मुद्रांची सुद्धा भरपूर प्रश्नपत्रिका तिथं आपण जे यूट्यूबला घेतलेलं आहे त्याची लिंक तुम्हाला दिली जेणेकरून तुम्हाला यूट्यूबला जरी नाही सापडलं एवढ्या गर्दीमध्ये तर टेलिग्राम चॅनलला स्पेसिफिक तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येईल. तुम्हाला वाटलं की मला आतापासूनच याचा अभ्यास करायचा आहे तर ऑलरेडी तुम्ही सरळ सेवाचा तर करतच आहात. मग वेगळं काय करायचं आहे मित्रांनो फक्त त्याचं GK आपल्याला या ठिकाणी वेगळं करायचं आहे. ठीक आहे. GK वेगळं करायचं आहे. मग हे जर तुम्हाला ईबुक पाहिजे असेल तर फक्त 149 मध्ये फक्त ही GKची PDF तुम्हाला या ठिकाणी भेटून जाईल. आणि तुम्हाला जर वाटलं की मला सगळंच पाहिजे आहे त्यासाठी सुद्धा तसं मला WhatsApp करा. तसं नोंदणी मुद्रांचं जर आपल्या या ठिकाणी मार्गदर्शक तुम्ही घेतला असेलच नसेल घेतलं तर नक्की घ्या. फक्त 280 रुपयामध्ये मित्रांनो नोंदणी आणि मुद्रांसाठी परिपूर्ण तुम्हाला सर्व कंटेंट या ठिकाणी दिलं जातं आहे. व्हिडिओ लेक्चर आहेत ईबुक आहे आणि ऑनलाईन टेस्ट आहे. ठीक आहे. तर हे पण तुमच्या संग्रही राहू द्या. सध्या ऑफर संपत आलेली आहे फक्त 280 मध्ये मित्रांनो सध्या मर्यादित काळासाठी आपण चालू ठेवलंय तर नक्की याचा लाभ घ्या. या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच WhatsAppला पाठवला की तात्काळ सर्व कंटेंट तुम्हाला भेटून जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वात प्रथम तुम्ही फॉर्म भरून घ्या मित्रांनो. एकदा प्रवासाला निघाला की मार्ग सापडत राहतो त्या पद्धतीने भरत्या येत आहेत आणि तुम्हाला वाटते की मला कोणती ना कोणती तरी 2025-26 मध्ये एखादी नोकरी पाहिजेच आहे तर आपल्या एक्झाममध्ये पॅटर्नमध्ये नक्की जॉईन व्हा. फक्त 850 मध्ये कोणतीही भरती उद्या मित्रांनो सरळ सेवेची असेल रेल्वे भरती असेल MPSC कंबाईन TCS IBPS पॅटर्ननुसार असेल बँकिंगनुसार तर त्याचं सर्व कंटेंट मित्रांनो यामध्ये तुम्हाला एकाच फीमध्ये 1 वर्षभर या ठिकाणी भेटत राहील फक्त 850 मध्ये. ठीक आहे. सेपरेट पाहिजे असेल सेपरेट आहे किंवा सगळं ऑल इन वन पाहिजे असेल तर 850 मध्ये सर्वच भेटून जाईल. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. अगदी क्वालिटी एज्युकेशन कमी फीमध्ये आपण देत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. अजून तुम्हाला जसं याची अपडेट येईल जशी याची फॉर्म भरायची लिंक ॲक्टिवेट होईल जशी याची जाहिरात येईल तसं मी तुम्हाला कळवेलच मित्रांनो. 20 ते 25 दिवस म्हणजे जास्त दिवस नाहीत. कधीही कोणत्याही क्षणी एवढी मोठी जाहिरात येऊ शकते त्यामुळं तयारीमध्ये राहा. आपलं या ठिकाणी जे पण काही राहिलं असेल
अपडेट वगैरे करायचं, एखादं डोमिसाईल वगैरे काढायचं तर ते काढून घ्या, म्हणजे नंतर कोणती अडचण येणार नाही. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.